नागरिकांना ही छोटी मुलगी आपण पाहतो आहोत। जवानांनी तिला सुखरूपपणे आता बाहेर काढलेलं आहे। त्याचबरोबर इतरही नागरिक आता सुखरूपपणे घराबाहेर पडलेले आहेत। तर सेवागड रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे साहित्याचं देखील त्याचबरोबर अन्नधान्याचं देखील कपड्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी, त्यांनी वेळीच धोका ओळखून घराबाहेर पडावं असं आवाहन केलं जात आहे। आणि काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। सोसायट्यांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचं आणि त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या केलं जात आहे। ही छोटी मुलगी आपण पाहतोय वरच्या मजल्यावरील खिडकीमध्ये बसलेली आहे आणि संपूर्ण खालचा मजला जो आहे तो मात्र पाण्यात बुडाला आहे। तर सेवागड रोड परिसरातील श्री गणेश सोसायटी ही आपण पाहतो आहोत। या गणेश सोसायटीचा संपूर्ण खालचा मजला तळमजला हा पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी आता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। अडकलेल्या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडे। योगेश, आत्ताच बोटीच्या माध्यमातून अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। अजूनही बरेच नागरिक या सोसायट्यांमध्ये अडकल्याचं सध्या तरी माहिती मिळते। निश्चितच सागर, आपण पाहू शकतो सिंहगड रोड परिसरातल्या या ज्या सोसायटी आहेत, आता श्री गणेश सोसायटी, इतर ज्या कन्सेची सोसायटी, या सोसायट्यांच्या तळमजल्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जी रहिवासी या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्याचं काम, हलवण्याचं काम आता अग्निशमन दलाच्या जवानांकडून केले जात आहे। आपण पाहू शकतो एक बोट आलेली आहे। या बोटीच्या सहाय्याने काही वेळापूर्वीच एका ज्येष्ठ महिलेला सुद्धा या ठिकाणावरनं बाहेर काढण्यात आलेला आहे। अजून शेकडो लोक या सोसायट्यांमध्ये अडकून पडलेले आहेत। आपण पाहू शकतो की खिडकीमध्ये सुद्धा एक लहान मुलगी बसलेली आहे, मदतीची प्रतीक्षा करते आणि ज्या पद्धतीने या सगळ्या सोसायट्यांमधून लोकांनी बाहेर पडावं या पद्धतीचं आवाहन सकाळपासून पालिका प्रशासन त्यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे। मात्र तरी सुद्धा नागरिक मात्र घराबाहेर पडताना दिसत नाही आणि त्यामुळे हे आता सगळ्या नागरिकांना घराबाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। कारण पाऊस अजूनही सुरू आहे। गेल्या 24 तासांपासून धरण क्षेत्रामध्ये त्यासोबतच पुणे शहर जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस सुरू आहे। पावसाने झोडपून काढलेला आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणाचा जो पाणी साठा आहे तो वाढलेला आहे। 100% पेक्षा पाणी हे वाढलेलं आहे आणि अर्थात या धरणातून जो काही पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे